नमस्कार दर्शकों, आवाज इंडिया में आपका स्वागत है। महाराष्ट्र के बीड जिले में हो रही वारदातों को लेकर शिवसेना उद्धव गुट के नेता और सांसद संजय राउत ने महाराष्ट्र की कानून व्यवस्था पर सवाल खड़ा करते हुए कहा है कि महाराष्ट्र में कानून व्यवस्था खत्म हो गई है। बीड में पुलिस स्टेशन परिसर में हत्या हो रही है, एक सामाजिक कार्यकर्ता की हत्या कर दी गई और बीड की जनता को लावारिस छोड़ दिया गया है। वहीं संजय राउत ने पुलिस विभाग और कैबिनेट मंत्री धनंजय मुंडे सहित गृह मंत्री के कामकाज को लेकर गंभीर आरोप लगाते हुए निशाना साधा। या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेलीच नाही। काल बीडमध्ये पोलीस स्टेशन समोर एक हत्या झाली। पण पोलीस स्टेशनच्या आवारात आपल्याला माहितीसाठी सांगतो, पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये कोयत्यानं सपासप वार करून एका सामाजिक कार्यकर्त्याचं जीवन संपवलं। बीडचा जो म्हणतोय बिहार झालेला आहे आणि तिथे कोणाचे लक्ष नाही, बीडच्या जनतेला वाऱ्यावर सोडलाय। काय करतायत देवेंद्र फडणवीसजी? अर्बन नक्षलवाद मोडून काढतायत, आधी बीडचा दहशतवाद मोडून काढा। उरणची घटना आपण सांगितली, कायद्याचा धाकच राहिलेला नाही, कारण पोलीस खात्यामध्ये जो भ्रष्टाचार वाढला, पैसे दिल्याशिवाय नेमणुका होत नाहीत। मग हवालदार असतील, फौजदार असतील, उपायुक्त असतील, उपअधीक्षक असतील, पोलीस जिल्हा प्रमुख असतील, मुंबईमधल्या नियुक्त्या असतील, प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा व्यवहार हा पैशाच्या माध्यमातून होतो आहे। त्याच्यामुळे पोलीस एकदा त्या पदावर बसले की तो त्याची कमाई आणि त्याची जी वसुली आहे, वर हप्ता द्यायचा आहे, त्याच्यासाठीच ते काम करतायत। बीडमध्ये गेल्या वर्षभरामध्ये 38 खून झालेले। ते 38 खून आणि त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश दडपण्याचा प्रयत्न झाला। बीडमधल्या गावागावामध्ये लहान पोरं हातात बंदुका आणि पिस्तूल घेऊन जे फोटो येत आहेत, हे कोणाची देणगी आहे? महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये चित्र पाहायला मिळत आहे आणि हे सगळे लोक एकाच गँगचं नाव घेतात। त्यांचा आका कोण आहे, अण्णा कोण आहे, ते कोण आहेत? धनंजय मुंडे यांनी ह्या गुन्हेगारांचा जो सरदार आहे त्याला स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर केलं पाहिजे। आम्ही अमुक माणसाचे शूटर आहोत अशी 20-20 वर्षाची पोरं मिसळून न फुटलेली सोशल मीडियावरती येऊन सांगतात। त्यांची भाषा बघा, त्यांचं काय त्यांच्यावर संस्कार आहेत त्या बीडमध्ये। त्याला जबाबदार कोण आहेत? बीडचं नेतृत्व कोण करताय? आम्ही करतोय का? नाही, तुम्हीच करताय। तुम्ही काय पेरताय? जे तुम्ही पेरलंय ते उगवलंय, तुम्ही ठिणगी टाकलेली आहे, त्या आगीत चटके तुम्हाला बसणारच आहेत ना। तुम्ही मुळात त्यांना मंत्रिमंडळात घेणं ही चूक होती, कारण तिथे ज्या खुनाचा तपास सुरू आहे किंवा ज्या हत्यांचा तपास सुरू आहे, तो जर निष्पक्षपणे व्हायचा असेल, पारदर्शक व्हायचा असेल, तर मी खात्रीनं सांगतो की एकही मुंडे सध्या तपास पूर्ण होईपर्यंत सत्तेत असता कामा नये आणि ही भूमिका त्यांनी स्वतःहून घ्यायला पाहिजे। म्हणजे तर लोक त्यांच्यावर भविष्यात विश्वास ठेवतील। ही जी अंजनी दमानिया जी माहिती देत आहेत, ती माहिती काय नवीन आहे? ती जुनीच आहे। अनेकांनी सुरेश धळ असतील, संदीप क्षीरसागर असतील, आम्ही सगळे असू, ही वारंवार ही माहिती पुढे आलेली आहे। बीडमध्ये काय चाललंय हे नवं नाही। संतोष देशमुखाचा खून त्यांना पचवता आला नाही, बस। त्यांनी गेले वर्षभरामध्ये 38 खून पचवले, पण एक खून जो आहे तो महाग पडतो। संतोष देशमुखच्या खुनाला वाचा फुटली आणि हा वाचा फुटलेला खून सगळ्यांची लक्तरं काढत बाहेर चाललेला आहे। हा एक खून तो पचला नाही आणि म्हणून 38 खून उघड झाले। जर आरोप आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई होत नसेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री आहेत। गृहमंत्री कोणाला तरी वाचवतायत। गृहमंत्री दुबळे आहेत, कमजोर आहेत, यातून स्पष्ट होत आहे की गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे ना। जर लोकांच्या मनात भावना आहे की खरा आरोपी सूत्रधार वाचवला जातोय, तर ती शिंतोडे जे आहेत या राज्याच्या गृहमंत्र्यावर पडतायत। गृहमंत्रीचे नाकाने कांदे सोलतायत, कोणालाही सोडणार नाही, किती मोठा असू द्या, बरं का,
किती मोठा असला तरी तो तुमच्या पदराखाली आहे, तुमच्या खिशात आहे. नाही, पण धनंजय मुंडे काल असं म्हणाले की किती कोणी कोणाच्याही जवळचा असू द्या त्याला कडक शासन फाशीची शिक्षा करा. मग जो जवळचा तुमच्या असेल कोणी त्याला फाशीच्या तख्ता पर्यंत पोहोचण्यासाठी आपण पोलिसांना सहकार्य करा. आपण जोपर्यंत सत्तेत आहात तोपर्यंत ते शक्य नाही असं लोकांच्या भावना आहेत.